नमस्कार. झेंडावंदनासाठी सकाळी जाणार होतो पण साला जाग नाही आली. पण नोवरीजा रात्री 12 वाजता 15 ऑगस्टचा स्टेटस मात्र अपडेट केलाय मी. अरे बघतोच काय भावा, देश बघतोय मी. अरे मागच्या वर्षी तिरंग्याचा बिल्ला घेतला होता पण साला हरवलाय वाटतं कुठेतरी. पण देशासाठी एक काय 100 बिल्ले विकत घेईन मी. बस काय भावा, देश बघतोय मी. आणि मग गाडीला तिरंगा लावून थोडस फिरायला जाईन आणि व्हाईट कुर्ता घालून 1 नंबर फोटोशूट हाणीन ना मी. आणि मग आणि ऑफर असलेल्या मॉलमध्ये जाऊन 1 नंबर शॉपिंग बिपिंग एकदम टाकाटाक करून माझा 15 ऑगस्ट सेलिब्रेट करीन मी. भारत माता की जय भावा, देश बघतोय मी. आणि मग कोणीतरी पोस्ट टाकनच भाऊ थोड्या वेळाने, स्वातंत्र्य कुठे मिळालंय, गरिबी, राजकारण, भ्रष्टाचार वगैरे वगैरे. आणि मग त्या पोस्ट फॉरवर्ड करून माझ्यातला सुजान नागरिक दाखवून देईन मी. अरे खरंच सांगतो ना मित्रा, देश बघतोय मी. आज थोड्या वेळाने न्यूज वाले दाखवतील मग आपल्या सैनिकांच्या पराक्रमाच्या गोष्टी बाबा, दाखवतील मग आपलं स्वातंत्र्याचा इतिहास. त्यावेळी मी काय करणार, चॅनल बदलून बॉर्डर पिक्चर लावणार मी. मग स्वातंत्र्य इंग्रजांकडून जरी मी आलं असन पण तरी बॉर्डर पिक्चर लावेन मी. असं काय करतो बाबा, देश बघतोय मी. मग 1 मिनिट, तुला काय वाटलं 4 झाडं लावलीस काय, ते ट्रॅफिकचे रूल बिल काय पाळले, रस्त्यावर काय घाणबिन नाही केली, स्वदेशी वस्तू काय वापरल्या म्हणून तू काय देशभक्त झाला काय? अरे मग येणार तू मी शहाणा आहे. तुझी देशभक्तीची व्याख्या काही असली ना तरी माझ्यानुसार, माझ्या नजरेत मी देश बघतो हाय भारत माता की जय 1 नंबर. धन्यवाद. येतो बरं का.